नमस्कार श्रोतेहो. श्री गजानन महाराजांच्या श्री गजानन विजय या दासगणू विरचित पोथीचे डॉक्टर मानसी पुष्कराज धामणकर मेहेंदळे यांनी मराठीमध्ये कथासार रूपांतरित केलेल्या श्री गजानन विजय ग्रंथ कथासार या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत. श्री गजानन विजय कथासार अध्याय 18. श्री गणेशाय नमः. भक्तांच्या मनामधील सहज तुला समजते भगवंता. भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतोस तू. अशा परमेश्वराला माझे साष्टांग नमन. मुंडगाव जे अकोटाच्या शेजारी होते तिथे बायजा म्हणून समर्थांची खरी भक्त होती. हळदी माळ्याच्या वंशात तिचा जन्म झाला. शिवराम तिचे वडील व भुलाबाई तिची आई. बायजाचे लहानपणीच लग्न झाले. विधाता जे ठरवतो तेच घडत असते. बायजा हळूहळू मोठी होऊ लागली. तारुण्यात तिचा गर्भाधान संस्कार झाला. मग भुलाबाईने शिवरामांना सांगितले की आता हिला नवऱ्याच्या घरी सोडा. पण उपयोग झाला नाही. बायजाचा नवरा षंढ होता. बायजाच्या आईवडिलांना खूप दुःख झाले. बायजाकडे बघून तिच्या आईला अक्षरशः रडायला यायचे. भुलाबाई बायजाच्या वडिलांना म्हणाली की आपण हिला असेच न ठेवता आपण हिचे दुसरे लग्न करून देऊ. वडील म्हणाले की एवढी घाई करू नकोस. थोडे दिवस बायजाला इथेच राहून दे. मग थोडे दिवस सासूरवाडीला पाठवू. तिच्या नवऱ्याला नपुसकत्वावर औषध देऊ. मग थोडे दिवसांनी बायजाला सासरी पाठवले. 15-16 वर्षांची बायजा होती. वर्ण काळा सावळा होता, पण बांधा सुरेख होता. डोळे पाणीदार. जिला पाहताच कोणाचीही कामभावना जागृत होईल अशी दिसायला सुंदर होती बायजा. बायजाच्या थोरल्या दिराची वाईट नजर होती तिच्यावर. तिच्याबरोबर संभोग करण्याची इच्छा होती त्याची. हर प्रकारे त्याने बायजाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. तुझे कायम संगोपन करीन, तुझे सर्व हट्ट मी पुरवेन, पण मलाच आजपासून तुझा नवरा समज. पण बायजाचे मन स्वच्छ होते. ती नारायणा भगवंताला म्हणे की हे काय दैन्य मांडलेस. बालपणापासूनच तुझ्या चरणांची मी पूजा करते, त्याचे हे फळ आहे का. ज्याचा मी हात धरला तो नेमका पुरुष नव्हता. यात माझी काय चूक. तो दैवयोग होता. संसार नाही नशिबी म्हणून मन तुझ्या भक्तीत रमवले. कृपा कर आता. स्पर्श पुरुषाचा आता मला न होवो. एके दिवशी तिचा धीर तिच्याशी लगट करू लागला. म्हणाला अविचार सोडून दे. तिच्या अंगावर तो हात टाकणार एवढ्यात मोठ्या धीराचा मोठा मुलगा माडीवरून पडला खालती. त्याच्या डोक्याला खोक पडली. बायजाने त्याला धरले. मांडीवर बसवून औषध लावू लागली त्या मुलाला. बायजा आपल्या मोठ्या धीराला म्हणाली परस्त्रियांचा अभिलाष बरा नव्हे. मुलगा पडलेला पाहून धीरही मनातून घाबरलेला. पुढे शिवराम मुलीला घेऊन मुंडगावी गेला. भुलाबाई नवऱ्याला म्हणाली चला आता आपण शेगावी जाऊया. महाराजांचं दर्शन घेऊया. महाराजांनाच विचारूया बायजाच्या भाग्यात नेमके काय लिहिले आहे ते. तिथे शेगावी पोहोचल्यावर बायजाने महाराजांना नमस्कार केला. शिवराम महाराजांना म्हणाला महाराज हिला पुत्र पुत्री द्या. महाराजांनी ते ऐकले व हसून म्हणाले अरे विधात्याने हिच्या नशिबी संतती सुख नाही दिले. उगीच हिचे लग्न करण्याच्या फंदात तू पडू नकोस. हे ऐकता शिवरामाला अतीव दुःख झाले. पण बायजा समर्थ वचनामुळे मनातून आनंदित झाली. ते परत मुंडगावी गेले. बायजाची निष्ठा गजाननाच्या चरणी जडली. तेव्हापासून पुंडलिक नावाचा महाराजांचा जो भक्त होता त्याच्याबरोबर बायजा शेगावी जाऊ लागली. आधी पहिले आईवडिलांनी तिला अडवले नाही. त्यांना वाटले की साधूचरणी हिचे भले होईल, पुरुषत्व मिळेल जावयाला, संतांना काही अशक्य नाही असा विचार करून ते शांत होते. बायजा पुंडलिकासह शेगावी जात होती म्हणून गावात उगीच चर्चेला पूर आला. हे नुसते वारीचे ढोंग आहे. यांची एकमेकांवर प्रीती जडली आहे. सुख उपभोगण्यासाठी बहुतेक युक्ती केली आहे दोघांनी. पुंडलिक होता मराठा म्हणून त्यांच्या दृष्टीने बायजाचा हात धरण्यासाठी हा संबंध योग्य नव्हता. कारण बायजा जातीने माळी होती. बायजा व पुंडलिकाचे मन स्वच्छ होते असा विचार अजिबात दोघांच्याही मनात नव्हता. भुलाबाई बायजाला म्हणाली तू सतत त्या पुंडलिकाच्या घरी का जातेस. ऐन तारुण्यात कुठला ग तुमचा परमार्थ. उसाच्या शेतात कोल्हा उपाशी राहील का सांग मला. उगीच आमच्या नावाला काळीमा फासू नकोस ग. भुलाबाई नवऱ्याला म्हणाली आता हिला असे ठेवणे योग्य नाही. तुम्ही माळ्याचा एखादा मुलगा बघा व हिचं लग्न लावून द्या. ही पुंडलिकाच्या घरी जाते सतत. एकमेकांना बघून त्यांना प्रेमाचे भरते येते. चला हिला घेऊन जाऊया शेगावी महाराजांच्या समोर. महाराजांना सर्व काही समजते. बायजा तिचे आईवडील पुंडलिक भोकरे असे चौघे शेगावी आले. समर्थांना नमस्कार केला चौघांनी. पुंडलिकाकडे बघून महाराज म्हणाले पुंडलिका ही बायजा तुझी पूर्वजन्मीची बहीण आहे. लोकांनी निंदा केली तरी तू तिला कधीही अंतर देऊ नकोस. दोघेही अशीच भक्ती करा सच्चिदानंदाची. भुलाबाईला महाराज म्हणाले अगं तुझ्या लेकीला भलता दोष लावू नकोस.
ते दोघे पूर्वजन्मीचे बहीण भाऊ आहेत. ह्या जन्मी बायजाला नवरा मिळणार नाही, कारण ती या जगामध्ये संसार करण्यासाठी आली नाहीये. ती आयुष्यभर कुवारी राहील. जशी जनाबाई पंढरपुरी, तिने नामदेव गुरु केला होता, तशी बायजा आम्हाला शरण आली. आता कोणीही हिला कधीच त्रास देऊ नका. शिवराम लेकीला घेऊन मुंडगावी परत आला. मात्र त्यानंतर बायजाच्या वारीला कोणीही अडथळा केला नाही. महाराज कायमच आपल्या भक्तांचे रक्षण करतात. भाऊ राजाराम कवर म्हणून खामगावच्या दवाखान्याचा अधिकारी होता. त्याला एक दुर्धर फोड झालेला. त्याच्यावर उपचार करण्यासाठी मोठ्या डॉक्टरांना आणले. बुलढाणा, अकोला, अमरावती अशा ठिकाणून वेगवेगळे डॉक्टर आणले त्या दुर्धर फोडावर शस्त्रक्रिया करण्यासाठी. पण कसलाच इलाज त्या फोडावर काही चालला नाही. दिवसेंदिवस तो फोड वाढत होता. मोठ्या भावाला लहान भावाच्या दुखण्याची काळजी पडली. शय्येवरती तो तळमळत होता. वेदना त्यांना असह्य झालेली. वेगवेगळी औषधे दिली, पोटीस बांधले, शस्त्रक्रियाही केली, पण कशाचाही उपयोग होत नव्हता. शेवटी त्याने असा विचार केला की आता सद्गुरूंशिवाय नाही पर्याय. पडल्या पडल्या शय्येवरून त्याने सद्गुरुनाथांचा धावा सुरू केला. म्हणाला, आता अंत नका पाहू भक्ताचा. रात्रीचा 1 वाजून गेलेला. आकाशात गडद काळोख. तेवढ्यात एक दमणी आली. बैलांच्या गळ्यातील घुंगुरमाळांचा आवाज येत होता. दमणीला पडदा होता. दवाखान्याच्या दारापाशी दमणी आली. डॉक्टर तिला पाहत होता. तेवढ्यात त्यातून एक ब्राह्मण उतरला. डॉक्टरांच्या बंगल्याचे दार ठोठावू लागला. डॉक्टरांच्या भावाने दार उघडले. विचारलं त्यांना, कुठून आलात तुम्ही? ब्राह्मण म्हणाला, माझे नाव गजा. तीर्थ व अंगारा घेऊन शेगावहून आलो आहे. डॉक्टर भाऊ कवराला जो फोड झाला आहे त्या फोडाला लावण्यासाठी अंगारा व प्यायला तीर्थ दिले आहे. हे घ्या तुमच्या हातात. आता मी परत जातो. तीर्थ देऊन तो निघून गेला. भावाने त्याला शोधण्यासाठी शिपाई पाठवला, पण तरी त्याचा पत्ताच नाही लागला. भावांना मनी तर्क लागेना. फोडाला अंगारा लावताच तो तत्काळ फुटला. पू येऊ लागला. एक घटका होऊन गेल्यावर पू यायचा थांबला. पहा, समर्थांच्या अंगाऱ्याचा किती आहे जोर. भाऊला निद्रा लागली. पुढे व्याधी बरी झाली. हळूहळू शक्ती आली भाऊला. तो पूर्ववत झाला. महाराजांच्या दर्शनाला तो शेगावी गेला. तेव्हा समर्थ म्हणाले, अरे, माझ्या बैलांना तू चारासुद्धा दिला नाहीस. या सांकेतिक भाषणाने भाऊचे हृदय उचंबळून आले. त्या रात्रीचा ब्राह्मण म्हणजे साक्षात माझे महाराज होते. लेकरासाठी खास खामगावी धावून आलेले. कवराने व्याधी बरी झाली म्हणून अन्नदान केले. एकदा महाराज पंढरपुरास निघालेले विठ्ठलाची भेट घेण्यासाठी. बरोबर भक्त मंडळी होती. वारीचे दिवस होते. खास पंढरपुरासाठी सतत गाड्या होत्या. जगू आबा, हरी पाटील, बापूना व मंडळी शेगाव सोडून नागझरीला आले होते. त्या गावात माळावर एक भुयार होते. तिथे गोमाजी नामक साधूने समाधी घेतली होती. जिवंत पाण्याचे झरे आसपास होते, म्हणून त्या गावाचे नाव नागझरी पडले होते. हे गोमाजी बाबा हे महादाजी पाटलाचे गुरु. प्रथम आशीर्वाद त्यांना मिळाला, म्हणून शेगावचे लोक प्रथम नागझरीला येऊन गोमाजी यांना वंदन करून पंढरीला जात असत. हरी पाटील यांच्याबरोबर समर्थ, बापूना काळे आणि इतर मंडळी होती. आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता. वारकऱ्यांचे वेगवेगळे समुदाय येत होते. तेवढ्यात आकाशात काळे ढग दाटले आणि पर्जन्यवृष्टी होऊ लागली कुठेतरी भूमीवर. पंढरपूर गजबजून गेले. जय जय राम कृष्ण हरी असा गजर ऐकू येत होता. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. संतांच्या पालख्या पंढरीला आल्यावर भक्तांनी बुक्का उधळला. आकाशात जणू बुक्क्याचे छत झालेले. सुवास फुलांचा पसरलेला. अशा वेळी समर्थांचे पंढरपुरात आगमन झाले. समर्थ कुकाजीच्या वाड्यावर उतरले होते. दर्शनासाठी मंदिरात खूप गर्दी होती. रस्त्यावर पोलीस उभे होते. बापूना हरी पाटलाबरोबर न जाता इतर बाकी मंडळी दर्शनासाठी गेली. बापूना स्नानासाठी गेलेला म्हणून तो मागे राहिला. सगळे दर्शनासाठी गेले आहेत हे पाहून तो पण लगेच निघाला. पण एवढी गर्दी झालेली की मुंगीलाही वाट मिळणार नाही. बापूना म्हणाला, हे विठ्ठला, का रे माझ्याशी निष्ठूर झालास? सावत्यासाठी त्याच्या मळ्यात गेलास. मला का उपेक्षिलेस तू? अनाथांचा नाथ आहेस ना? त्याने भरपूर धावा केला, पण मग हताश होऊन घरी परत आला. चेहरा पडलेला व संपूर्ण दिवसाचा उपास झालेला. सर्वजण बापूनाला बघून हसू लागले. हा बिचारा अभागी आहे असं म्हणू लागले. बापूनाचे शरीर घरी होते, पण मनाने अजूनही तो विठ्ठल मंदिराजवळ होता. लोक वेगवेगळे तर्क मांडत होते की बापूनाच्या हृदयातच देव आहे. दर्शन नव्हते घ्यायचे तर हा पंढरपुरी का आला? किती दुर्दैवी आहे हा बापू. अशा अनेक गोष्टी लोक त्याला ऐकवत होते. बिचारा बापूना आधीच उपोषित बसलेला स्वामी गजानन हे सगळं दुरून बघत होते. ते बापूनाला म्हणाले की उगीच तू दुःख करू नकोस. ये, रुक्मिणी रमणाशी तुझी भेट घडवतो. महाराज उभे राहिले. करेवर हात ठेवले. पाय खाली जुळवले समचरण दाखवायला.
तुळशी फुलांच्या माळा गळ्यात घातलेली मूर्ती बापूनाच्या दृष्टीसमोर आली. बापूनाने चरणावर डोके ठेवले. पुन्हा वर बघितले तर गजानन स्वामी दिसले. ते सर्व बघून बापूना खूप आनंदला. दिवसभराचा सर्व शीण निघून गेला. जे धोतर, पागोटे आणि शेला बापूनाला घरी दिसला तोच त्याला देवळात दर्शनासाठी गेल्यावर दिसला. इतर सर्वजण महाराजांना विनवू लागले की आम्हाला पण दर्शन होऊन द्या की. असे भाषण ऐकता महाराज म्हणाले, त्यासाठी आधी बापूनाप्रमाणे तुमचे मन हवे आधी, तसे आधी मन करा, मग दर्शन घडवेन मी तुम्हाला. निष्पाप करा मन बापूनासारखे. बघा, महाराजांनी बापूनाला साक्षात विठ्ठल दर्शन घडवले. काल्याचा प्रसाद घेऊन भक्त मंडळी माघारी परतली. बापूनाच्या अंतरात विठ्ठल दर्शनाचा ठसा उमटला. त्याला पुत्र झाला, तोही रसिक, चतुर आणि विद्वान. पंढरीच्या प्रसादाने बापूनाला पुत्र झाला म्हणून त्याने पुत्राचे नाव नामदेव ठेवले. कवठे बहादूर गावाचा माळकरी होता. वऱ्हाड प्रांतात असल्याने कुकाजीच्या वाड्यात उतरला होता. तेव्हा पंढरपुरात मरीची साथ होती. प्रेतामागून प्रेते येत होती. पोलीस घरी जाऊन तपास करून यात्रेकरूला चंद्रभागेच्या पलीकडे सोडत होते डॉक्टरांच्या हुकमावरून. वारकरी कवठे बहादूरचा वारकरी होता. तो मरीने आजारी झालेला. उलटी थांबत नव्हती. हातापायात गोळे येत होते. त्याची शुश्रूषा कोणी करत नव्हते. पोलिसांच्या भीतीने हे वृत्त कोणाला सांगितले नव्हते. वाडा घटकेत मोकळा झालेला. हा वारकरी मात्र तिथेच पडलेला. कठीण प्रसंगी संतांशिवाय कोण मदत करणार? गजानन महाराज म्हणाले, जो ओसरीवर निजला आहे त्याला घेऊन चला. भक्त म्हणाले, महाराज, त्याच्या नादी लागण्यात अर्थ नाही. महाराज सगळ्यांना म्हणाले, तुम्ही कसे खुळावलात? देशबंधूला सोडता हे काही बरे नव्हे. असे म्हणून वारकऱ्याच्या जवळ जाऊन त्याच्या कराला हात धरून त्याला त्यांनी उठवून बसवले. मधुर भाषण करून म्हणाले, चला वऱ्हाड प्रांता जाऊ. वारकरी म्हणाला, गुरुनाथा, आता वऱ्हाड कशाचे हो? माझा अंत समीप आला आहे. जवळ कोणीच नाही आता आप्त. सद्गुरुनाथा, आता तुम्हीच वाचवा मला. महाराज म्हणाले, आता अजिबात घाबरू नकोस. तुझे गंडांतर आता टळले आहे. असे म्हणून महाराजांनी त्याच्या शिरावर हात ठेवला. तशी ढाळ उलटी बंद झाली त्याची. त्याला शक्ती वाटू लागली. संतांनी ज्याचा हात धरला त्याला यम कसा नेईल? पंढरीची वारी करून सर्व मंडळी शेगावी परत आली. एक दिवस एक कर्मठ ब्राह्मण शेगावी दर्शन घेण्यासाठी आलेला फार लांबून. सोवळे ओवळे अतिशय होते त्याचे. समर्थांना बघून तो मनात खट्टू झाला. लोक या दिगंबर वेड्या पिशाला साधू म्हणतात? अनाचाराचं राज्य आहे हे. तेवढ्यात मठामध्ये काळे कुत्रे मृत झाले होते. त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवर पडले होते. त्या श्वानाला बघून तो अजूनच खिन्न झाला. या श्वानाला कसे देऊ जीवन? असा विचार तो ब्राह्मण करत होता. मी उगीचच आलो इथे ह्याचे दर्शन घेण्यासाठी. त्याचा संशय मोडण्यासाठी गजानन महाराज आसनावरून उठले आणि म्हणाले, अरे, तो कुत्रा मेला नाहीये, उगाच संशय घेऊ नकोस. ते ऐकून तो रागावला. समर्थांना म्हणाला, मला तुझ्यासारखे वेड नाही लागले. कुत्रे मरून 1 प्रहर झालाय. समर्थ म्हणाले, खंत नका करू. आमच्याबरोबर पाणी आणण्यासाठी घेऊन चला घागर. समर्थ लगेच निघाले. कुत्र्याजवळ आले. त्याला महाराजांच्या पायाचा स्पर्श होताच कुत्रे उठून बसले. तो चमत्कार बघून ब्राह्मण निरुत्तर झाला. म्हणाला, गजानन महाराज थोर देवाप्रमाणे आहेत. त्याने महाराजांना वंदन केले. म्हणाला, मी अनंत अपराधी आहे, पण तुमचा वरदहस्त माझ्या शिरावर ठेवा. त्याच्या मनातील कुशंका पार फिटली. प्रसाद घेऊन तो त्याच्या देशी परत गेला. अशा प्रकारे गजानन विजय ग्रंथ कथासाराचा 18वा अध्याय इथे समाप्त झाला. गण गणात बोते, गण गण गणात बोते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महान शक्ती देवताय नमः.